नमस्कार मित्रांनो, मी रोहन चव्हाण. मी तुम्हाला आज सांगणार की जे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आहे त्यामध्ये कोणते कोणते डॉक्युमेंट लागते आणि कोणत्या तपशीलमध्ये काय भरावं लागते ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. तर मित्रांनो, आपण बघूया इथं वैयक्तिक माहितीमध्ये काय भरावं लागते. वैयक्तिक माहितीमध्ये स्वतःचं इन्फॉर्मेशन भरावं लागते. आई असेल तर हो करा आणि आईचं नाव टाका. बाबा आहे का बाबा करा, बाबाचं नाव टाका. अशा प्रकारे तुमची माहिती भरावी लागते. आधार कार्ड नंबर वगैरे. त्यानंतर पत्ता तपशील, तुमचा कायम पत्ता आणि रहिवासी पत्ता, जिथे तुम्ही प्रॉपर आहे तिथचा पत्ता आणि आता जिथे भाड्याने राहत आहे तिथचा पत्ता पण टाकावा लागते मित्रांनो. त्यानंतर इथं पालक पत्तामध्ये पण तसंच करावं लागते की पालक पत्तामध्ये जे पालक आत्ता जिथं राहते आणि प्रॉपर तुम्ही जिथं राहता तिथचा पत्ता दोन्ही पण जर एकच असेल तर एकच ठेवू शकता. त्यानंतर चालू अभ्यासक्रममध्ये तुमचा जे फर्स्ट इयर सेकंड इयर चालू असेल ते अभ्यासक्रम टाकावा लागेल मित्रांनो. त्यानंतर मागील अभ्यासक्रममध्ये 10वी आणि 12वीचं अभ्यासक्रम टाकावा लागेल. त्यानंतर इतर तपशीलमध्ये मित्रांनो बघा, हो नाही करून तुम्हाला ऑप्शन करायचं आहे की तुम्ही जे असाल ते, जसं तुम्ही व्यावसायिक आहे की अनव्यावसायिकचा देखभाल भत्ता घेतला का. तुम्ही कोणताही भत्ता घेतला असेल तर यस करा किंवा नो करा, म्हणजे होय नाही करा. तुम्ही नोकरी करणार आहात का की होय नाही असं तुम्हाला विचारेल. तुम्ही दिव्यांग आहे का, होय नाही असं करा. त्यानंतर आपण बघूया मित्रांनो डॉक्युमेंट कोणते कोणते लागते यामध्ये. आणि डॉक्युमेंटचं सर्वात महत्त्वाचं आहे म्हणजे एकही डॉक्युमेंट राहिलं तर हा सबमिट होत नाही. त्यानंतर बघा मित्रांनो, इथं 10वीची गुणपत्रिका, 10वीची मार्कलिस्ट तुम्हाला अपलोड करावी लागेल. त्यानंतर 12वीची पण मार्कलिस्ट अपलोड करावी लागेल आणि उत्पन्नाचा दाखला पण इथं अपलोड करावा लागेल. जातीचा प्रमाणपत्र पण, महाराष्ट्र रहिवासी असल्याचे पुरावा पण तुम्हाला इथे द्यावा लागेल. शाळा सोडल्याचा दाखला TC पण द्यावा लागेल. तुम्हाला इथं बोनाफाईड पण द्यावं लागेल आणि अंतर प्रमाणपत्र पण तुम्हाला इथं असेल तर द्या, नसेल तर हा चालू शकते. जर तुम्ही 12वी नंतर शिकले नाही, त्यानंतर शिकत आहे बा 1-2 वर्षानंतर, तर तुम्हाला हा गॅप सर्टिफिकेट द्यावे लागेल. नाहीतर नसेल तर टेन्शन नाही, हा नाही भरला तरी चालते. त्यानंतर CGPA टक्केवारी रूपांतर, जर तुमच्या कॉलेजमध्ये CGPA डॉक्युमेंट देत असेल तर टाका, नाही देत असेल तर 2 सेमिस्टरचे 2 मार्कलिस्ट PDF बनवून अपलोड करा. त्यानंतर इथं तुम्हाला मित्रांनो करारनामासारखं आहे की जे तुम्ही स्थानिक रहिवासी नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र नोटरीकृत करून द्या म्हणते, ते तुम्हाला इथं अपलोड करावं लागते. त्यानंतर इथं हॉस्टेलमध्ये तुम्ही राहत नाही बा आणि त्याबद्दल तुम्हाला शपथपत्र लिहावं लागेल. जसं गव्हर्मेंट हॉस्टेल, म्हणजे तुम्ही गव्हर्मेंट हॉस्टेलमध्ये बा आहे नाही, तुम्ही भाड्यानं राहत आहे असे शपथपत्र द्यावं लागते. त्यानंतर मित्रांनो इथं कॉलेज अटेंडन्स ऑफ एव्हरी 3 मंथ, म्हणजे तुमचं उपस्थिती प्रमाणपत्र दर 3 महिन्याचा असेल तर द्या. त्यापेक्षा जास्त पाहिजे 3 महिन्याच्या. पण चालू वर्षाचा आता सध्या मिळणार नाही, कारण की दिवाळीनंतरच दिल्या जाते वाटते बहुतेक, एवढं मला माहीत आहे. त्यानंतर हाऊस ऑनरचं, तुमच्याजवळ काही इलेक्ट्रिक बिल, प्रॉपर्टी टॅक्स, जे तुमचा घर मालक आहे त्याचं कोणतेही एक डॉक्युमेंट इथं अपलोड करावं लागते मित्रांनो. जसं की इलेक्ट्रिक बिल, घर टॅक्स पावती वगैरे तुम्ही इथं अपलोड करा. त्यानंतर रेंट रिसिप्ट घरमालक देऊ नाही शकत की त्याचं रजिस्ट्रेशन वगैरे बनवून. इथं काय अपलोड करायचं हे तुमच्या स्थानिक समाज कल्याणमध्ये जाऊन तुम्ही विचारा मित्रांनो, काय अपलोड करावं लागते तर त्यानंतर इथं अपलोड करा. त्यानंतर इथं तुम्ही अफिडेविट दॅट ॲप्लिकेटर इज नॉट लोकल अँड स्टेइंग ऑन रेंट, जर तुम्ही स्थानिक रहिवासी नाही बा असे शपथपत्र तुम्हाला इथं लिहून डबल अपलोड करावं लागते मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा. असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत राहतील मित्रांनो.